थोडी ग्रेव्ही ठेवा चपातीवर खायला. चपाती भाकरी छान लागते याच्याबरोबर. नमस्कार, आज मी तुम्हाला चिकन कलेजी मसाला दाखवते. बघा साहित्य: 2 कांदे घेतले, पाव किलो कलेजी घेतले, हे घरचं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले, 2 टॅमॅटो घेतले, 2 दालचिनी आणि 2-3 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय आणि 1 विलायची आणि तेजपत्ता. फोडणीसाठी हळद घेतली आहे, मालवणी मसाला, माझ्या घरचा हिरवं वाटण आणि धना पावडर आणि हे चिकन मसाला. बघा कृती दाखवते तुम्हाला. गॅस पेटवलाय, आता तेल टाकते. तेल टाकून दे, मग कांदा टाकते. तेजपत्ता, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, हे ठेचून 3 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात. वास छान येतो, गावच्या सारखं होतं. लसूण लाल होऊन द्यायचा जरा. कांदा टाकते. कांदा चांगला लाल होऊन दे. करून बघा, हा छान होतो सुकी कलेजी मसाला. कांदा लाल होत आलाय, आता धना पावडर टाकली आहे आणि घरचं हिरवं वाटण टाकलंय. टॅमॅटो टाकत्या, 2 बारीक घेतले, एकदम बारीक कापायचे, मग मिळून येतात. जाडे नाही ठेवायचे, हा ग्रेव्ही छान होते. जरा टॅमॅटो शिजून देऊया. आता हळद टाकते, 1 चमचा घेतलाय, पोहे खातात तो चमचा. जास्त हळद नाही टाकायची, कडू होतं. मालवणी मसाला 1.5 चमचा घेतलाय.
बघा ग्रेव्ही झाली आहे. आता मी कलेजी टाकते. हा आता हे घरचं वाटण, कांदा खोबरा भाजून घेतलाय चांगला, सुकं खोबरं घेतलंय भाजून आणि लसूण पण टाकले 2-3 पाकळ्या. वाटण करतानाच टाकायचं. काय आमचं हिरवं वाटण असतं ना, म्हणून आम्ही त्यात आलं वगैरे घेत नाही. थोडं तेल सुटून दे, मग पाणी टाकते. चांगलं तेल सुटून जायचं. आता हे बघा, हे पाणी टाकत्या. जेवढं आपल्याला पाहिजे ना चपाती बरोबर खायला, तेवढीच ग्रेव्ही करायची. थोडं झाकण ठेवते, एक कड येऊन दे. दोन 3 मिनिटं ठेवते झाकण. आता बघा गरम मसाला टाकते, आपला चिकन मसाला, कोथिंबीर टाकते आणि लास्टला मीठ टाकते. पहिला थोडा टाकलेला, अंदाजाने टाका तुम्ही. थोडा हलवून घेते, मसाला शिजून दे. चिकन मसाला टाकलाय ना. काकीने दाखवले तशीच करा, मस्त होते. बघा सुक्की झाली. थोडी ग्रेव्ही ठेवा चपातीवर खायला. चपाती भाकरी छान लागते याच्याबरोबर. आता आपला झालाय कलेजी मसाला. मी तुम्हाला दाखवते. गॅस बंद करते. बघा, तुम्हाला कलेजी मसाला दाखवलाय. हा जर कलेजी मसाला काकीच्या हातचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चांगल्या छान छान कमेंट करा. काकीला आवडतं का?